यूट्यूबमध्ये करिअर आहे, पण ही कोणाकोणाला माहीत नाही, माहिती नाही. कारण का की भावांनो, यूट्यूब हे असं एक आहे, ह्याला खूप मेहनत करावी लागते. इतकी मेहनत करावी लागते भावांनो, की डोक्याच्या वरचं एक केस आहे भावांनो. मेहनत मेहनत तर कोणत्या बी क्षेत्रात आहे रे भावांनो. मेहनत तर कोणत्या बी क्षेत्रात आहे. तुम्ही आजकाल जर विचार केला तर भावांनो, तुम्ही आता बघत असाल युट्यूबमुळं कोणाकोणांची लाईफ बदलल्या त्या भावांनो. युट्यूबमुळं कोणाकोणांची लाईफ बदलल्या त्या. तुम्ही विचार करा, आज आपल्या महाराष्ट्रातच विचार केला तर किती किती कॉन्टेंट क्रिएशन करते ते. कोणाकोणाचे लाईफ झाले ते भावांनो. कोणी कोणी युट्यूबवर घर बांधले ती, कोणी कोणी युट्यूबवर फॉर्च्युनर 4 चाक्या मोठ्या मोठ्या घेतलेल्या. कुठं? युट्यूबवर. मी सोशल मीडियातलं फक्त युट्यूब सांगतो तुम्हाला. सोशल मीडियातलं फक्त युट्यूबचं बोलतो मी तुम्हाला. मी अदर ॲप्लिकेशनचं मला माहीत नाही. नमस्कार मंडळी, मी धीरज ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आपण असा विषय आज घेऊन आलेलो आहे की यूट्यूबमध्ये करिअर आहे का? यूट्यूबमध्ये करिअर आहे का? हे आज आपला विषय भावांनो. तुम्ही म्हणसाल यूट्यूबमध्ये काय करिअर आहे? हो भावांनो, यूट्यूबमध्ये करिअर आहे, पण ही कोणाकोणाला माहीत नाही, माहिती नाही. कारण का भावांनो, यूट्यूब हे असं एक आहे, ह्याला खूप मेहनत करावी लागते. इतकी मेहनत करावी लागते भावांनो, की डोक्याच्या वरचं एक केस आहे भावांनो. मेहनत तर कोणत्या बी क्षेत्रात आहे रे भावांनो. मेहनत तर कोणत्या बी क्षेत्रात आहे. तुम्ही आजकाल जर विचार केला तर भावांनो, तुम्ही आता बघत असाल युट्यूबमुळं कोणाकोणांची लाईफ बदलल्या त्या भावांनो. युट्यूबमुळं कोणाकोणांची लाईफ बदलल्या त्या. तुम्ही विचार करा, आज आपल्या महाराष्ट्रातच विचार केला तर किती किती कॉन्टेंट क्रिएशन करते ते. कोणाकोणाचे लाईफ झाले ते भावांनो. कोणी कोणी युट्यूबवर घर बांधले ती, कोणी कोणी युट्यूबवर फॉर्च्युनर 4 चाक्या मोठ्या मोठ्या घेतलेल्या. कुठं? युट्यूबवर. मी सोशल मीडियातलं फक्त युट्यूब सांगतो तुम्हाला. सोशल मीडियातलं फक्त युट्यूबचं बोलतो मी तुम्हाला. मी अदर ॲप्लिकेशनचं मला माहीत नाही. अदर हे जर मला काही घेणं देणं नाही. कारण का आपल्याला युट्यूबच माहिती, युट्यूबचंच मी सांगतो तुम्हाला. मी कोणचं फालतू गोष्टी नाही म्हणत तुम्हाला, काय फसवणीचं कसं सांगत नाही, काही फसवा नाही. हाही रिॲलिटी सांगतोय भावांनो. यूट्यूबमध्ये तुम्ही करिअर करू शकता, पण भावांनो, यूट्यूब करताना यूट्यूबवर अवलंबून बसू नका. माझं एक सजेशन तुम्हाला देतो भावांनो. यूट्यूब करत असताना तुम्ही यूट्यूबवर तसं आपण मोठं होतो, यूट्यूबवरनं पैसा कमवायला लागणार, यूट्यूबवरनं हे होणार, यूट्यूबनं असं घेऊ ते घेऊ. स्वप्न मस्त तुमची स्वप्न असतील भावांनो. स्वप्न माझी सुद्धा आहे ती भावांनो. तुम्हाला सांगतो, स्वप्न सगळ्यांची असते ती. आपण जेव्हा फील्डमध्ये आपण मेहनत करत असतो, त्या फील्डमधनं आपल्याला सक्सेस झाले, आपले स्वप्न खूप मोठे मोठे असतात. आपण हे करणार, ते करणार. पण त्या फील्डवर जास्त, त्या फील्डला जर मेहनत जास्त असेल, त्या फील्डला वेळ जाणार असेल, कालावधी जाणार असेल, तर त्या फील्डमध्ये जर आपण काय वेळेस जर खचलो, खाली गेलो, बायचान्स कसं असतं, अडथळा, आडव्या वाटा म्हणा, काय XYZ अडचणी येतात असतात. कोणत्या बी गोष्टीत भावांनो सांगतो तुम्हाला. कोणची बी यूट्यूबच नाही म्हणत मी, ते कोणची बी करिअरमध्ये असू द्या, अडचणी येतातच. कोणचीच गोष्ट अशी नाही की जीवनातील तुम्ही त्या फील्डमध्ये का मेहनत करताय 100% देतायत तुम्हाला, पण त्यात काय अडचणी येतातच भावांनो. कधीच त्या फील्डवर जास्त अवलंबून राहायचं नाही. अवलंबून मेहनत करा म्हणतो मी तुम्हाला. मी असं म्हणत नाही मेहनत सोडूनच द्या, मेहनत करा, जास्त अवलंबून राहू नका, मन पूर्ण त्याच्यावर घालू नका. करायचं म्हणून करा फक्त ते, तरच तुम्ही सक्सेस होणार आहे भावांनो. मन लावून करा, जिद्दीने करा, चिकाटीने करा, संयम ठेवा. पण भावांनो, पण अचानक जर काय गोष्टी असत्या, तुम्हाला आता माझ्या फील्डचं सांगतो, मी यूट्यूबवर आहे, तुम्हाला माझ्या यूट्यूबचं सांगतो. मी व्हिडिओ बनवला, डिस्क्रिप्शन लिहिलं, थंबनेल लिहिलं, सगळं चांगलं केलं, टॅग्स केलं, सगळं व्हिडिओ एडिटिंग केली, सगळं करतोय मी. पण व्हिडिओला व्ह्यूजच येत नाही. येते त्या 3, 4,
5, 10, 15, 20, 25, 50, 60, कधी तर 70, कधी तर क्वचित 100. तर मी भावांनो डिमोटिवेट होतोय का? मी व्हिडिओ बनवायचं सोडून देतोय का? मी व्हिडिओ बनवायचं सोडून देतोय का? तुम्ही माझ्यावरूनच उदाहरण घेऊ शकता भावांनो. तुम्हाला दुसऱ्या फील्डचं सांगण्यापेक्षा तुम्हाला मी काय सांगितलं तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा भावांनो. मी तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय. यूट्यूब करा, यूट्यूबमध्ये करिअर आहे. तुम्ही यूट्यूबवरनं लाईफ बदलू शकता. यूट्यूबमधनं सगळ्यांच्या लाईफ बदलल्या त्या, चेंज झाल्या त्या. चेंज दिस लाईफस्टाईल म्हणतोय मी तुम्हाला. यूट्यूब ही भावांनो फील्ड चांगलं आहे, करिअरचं आहे. पण भावांनो यूट्यूबमध्ये व्हायचं आपल्या हातात असतं. जी टिकत नाही ती भावांनो, ज्यांना संयम नाही बाबा, लगेच पाहिजे आपल्याला, लगेच सक्सेस पाहिजे. तर भावांनो तुम्हाला एक मी हात कळकळीचं विनंती सांगतो रे भावांनो. यूट्यूब असं आहे गोष्ट आहे, जर तुम्हाला जर संयम नसला, तुम्हाला लगेच सक्सेस व्हायचं असलं तर तुम्ही यूट्यूबच्या क्षेत्रात जाऊच नका. यूट्यूबच्या क्षेत्रात तुम्ही जाऊच नका भावांनो. माझं कळकळीची विनंती आहे भावांनो. कारण का की भावांनो, ज्याच्यात संयम नाही, सहन करण्याची कॅपॅसिटी आहे बाबा, ज्याच्यात सहन करण्याची कॅपॅसिटी नाही, ज्यांच्यात आहे, ज्यांच्यात बाबा व्ह्यूज कमी आले बाबा, डिमोटिवेट होते ते, जी व्ह्यूज कमी येऊन बी मोटिवेट राहते ते, त्यांनीच फक्त राहावं. नाहीतर ज्यांना मेहनत करून अर्ध्यातनं सोडून द्यायचं त्यांनी तर करूच नका. का ते तुम्ही दुसऱ्यांकडे बघून भावांनो व्हिडिओ चालू करू नका. दुसऱ्यांनी केलं म्हणून तुम्ही करू नका. माझं भावांनो एक तुम्हाला कळकीचं विनंती सांगतो, तुम्ही माझं बघून युट्यूब चालू करू नका भावांनो. मी सांगतो, मी क्षेत्र सांगतो, युट्यूबमध्ये करिअर आहे. युट्यूब ही लाईफ बदलते. युट्यूबमुळे सगळ्यांच्या लाईफ चेंज झाल्या, त्या सगळं झालं, ही झाले काय गाड्या घेतले, मोठे आमिर झाले ते. पण भावांनो त्यातलं तुम्हाला नॉलेज पाहिजे. बोलताना तुम्हाला काय बोलायचंय, पुढच्या माणसाला आपल्यापासून शिकण्यासाठी काय भेटतं का बाबा, भेटतं का त्याच्यापासून आपल्याला शिकण्यासाठी काय आहे बाबा. तुमचं आता तुम्ही कोणत्या बी गोष्टी चॅनल उघडू शकता बाबा. माझं कसं धीरज लाईफस्टाईल म्हणून आहे. मी सगळे व्हिडिओ टाकतो, आपल्या ऑल इंडियाचं टाकतो, आपल्या हिंदी ब्लॉग करतो, सगळ्यांसाठी करतो. मी माझं सगळं ट्रॅव्हलिंग असो, कुठे बी असो, एखादी पौराणिक इतिहासातले माहिती असो, कोणची बी गोष्टी मी टाकतो. कारण मला त्यातलं नॉलेज आलंय. 6 महिन्यात भावून मी नॉलेज त्यात कमवलंय. मी त्यातलं या 6 महिन्याच्या कालावधीत मी त्यात नॉलेज कमवलंय. मला काय बोलायचं ते समोर कळतं, तुम्हाला काय सांगायचं ते कळतं. मला माहिती काढून त्या क्रिप्ट लिहावं लागते, त्याच्याबद्दल मला रिसर्च करावं लागतं बाबा. हे माणसाला आपण समजून सांगू शकतो का माझ्या ह्या विषयापासून आपण त्यांना का माझ्यापासून शिकण्यासारखं आहे का बाबा, म्हणून तेव्हा मला व्हिडिओ बनवतो मी तेव्हा. नाहीतर बाबा उठलं की सुटलं मी कोणचे व्हिडिओ बनवत नाही भावांनो. तुम्हाला मी आजपर्यंत मी सांगत आलो, मी माझ्या युट्यूब चॅनलवर कधीच फालतू गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार नाही. तुम्हाला माझं तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं ना, तुम्हाला माझे व्हिडिओ युट्यूब चॅनलवर तुम्हाला शिकण्यासारखंच व्हिडिओ भेटणार. तुम्हाला कधीच त्या वेळ वाया जाणार नाही. माझे युट्यूब चॅनल मी वारंवार सांगत असतो. तसं भावांनो तुम्ही असा युट्यूब चालू चॅनल करू शकता की माणसाला तुमच्यापासून काय तर शिकण्यासाठी भेटावं बाबा. एज्युकेशन चॅनल करू शकता तुम्ही, मोटिवेशनल चॅनल खोलू शकता. कोणाला मोटिवेशन जास्त आवडत असलं, कोणाला प्रेमाबद्दल चॅनल करू शकता. कोणी असेल ते व्हेजिटेबल बसवा, फार्मरिंग मी सगळं टाकतो. म्हणून त्यामुळे मला काय त्यातलं नॉलेज आहे, मला बोलायचं कळतं. मी व्हिजिट देतो, मी बोकडपालनाचं व्हिजिट देतो, सगळ्यांना व्हिजिट देतो. माझं तुम्ही बघून घेऊ शकता, बोकडपालनाचं मी व्हिजिट देतो. मी लाजत नाही भावांनो. तुम्हाला एक सांगतो, युट्यूब करताना तुम्ही लाजू नका. युट्यूब क्षेत्रात जर तुम्ही आहे ना लाजला की मग भाजला बा. मी तुम्हाला आपल्या मराठी भाषेत सांगतो, लाजला की भाजला. कारण का की असं आहे भावांनो, युट्यूब मध्ये भावांनो मला आता हे माईक दिसतंय का, हे माईक दिसतंय का भावांनो. आमच्या गावात युट्यूबर लय झाले आता, तुम्हाला सांगतो. शॉर्ट व्हिडिओ बनवणारी खूप झाली. ती सगळे आपले आपले लाईफस्टाईल टाकते. ती आमच्या गावातलं तुम्हाला सांगतो, सगळे आपले आपले लाईफस्टाईल टाकते. ती लेडीज असो या जेंट्स असो, म्हणजे माझ्या वयाचे कोण असले, माझ्या पुढच्या वयाचे असले, मीच बघतोय त्यांचं. सगळे आपले आपले लाईफस्टाईल बद्दल. मला म्हणायचं नाही त्यांनी करू नाही,
जे ते त्याची गोष्टी असतात, मी त्यांच्याबद्दल बोलत नाही. पण भावांनो, माझ्यासारखं समजून सांगणारा, समजून फोडून सांगणारं, माझ्याकडनं तुम्हाला शिकाय सारखं मिळणारं ऑल गावात भावांनो कोणच नाही. मी सगळ्यांना व्हिजिट देतो भावांनो, शेतीतलं व्हिजिट करतो मी सगळ्यांना. डाळिंबा असो भावांनो, पेरू असो, सगळ्यांना केळी असो भावांनो, बोकडपालनच असतो, व्यवसाय असो भावांनो, ट्रॅव्हलिंग असो भावांनो, इतिहासकालीन असो भावांनो, सर्व गोष्टी सांगत असतो. शेतीतल्या असो भावांनो, माझी लाईफस्टाईल तुम्हाला दाखवत असतो, माझी लाईफस्टाईल कशी आहे, सर्व गोष्टी मी शेअर करत असतो भावांनो. जो तो आपल्या लाईफस्टाईल टाकतोय भावांनो, त्याची लाईफ तुम्हाला बघून काय उपयोग आहे भावांनो. मी म्हणत नाही, त्यांना मी नाव ठेवत नाही, करा, मी म्हणत नाही असं नाही. पण भावांनो, तुम्हाला माझ्यातर्फे किती शिकाय भेटू शकते तुम्ही विचार करा. तर ती जाऊ दे भावांनो, आपल्याला व्हिडिओ बनवते त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. पण भावांनो, तुम्हाला एक सांगतो भावांनो, तुम्ही युट्यूब चॅनल करा चालू. कॉन्टेंट क्रिएशन भावांनो आता 2026 चालू आहे भावांनो. तुम्ही आता जर कोणत्या बी क्षेत्रात भावांनो उतरला नाही, तुम्ही आता जर कोणत्या बी क्षेत्रात आता उतरला नाही, एक तुम्हाला सांगतो भावांनो, एक माझ्या 5 गोष्टी तुम्हाला मी आज सांगतो. मला या 6 महिन्यात मला इतक्या शिकाय भेटल्या त्या, आणि मी ह्याच्या आधी जी गोष्टी माझ्या जीवनात जर अप्रूव्ह केल्या असते, म्हणजे चालू केल्या असत्या, म्हणजे आपल्या मराठी भाषेत तुम्हाला सांगतो डायरेक्ट तुम्ही जीवनात ऍड केल्या असत्या, तर भावांनो मी आज तुम्हाला माझा सेटअप कसला दिसला असता. आज तुम्हाला मी मोठ्या टीव्ही स्क्रीनवर, म्हणजे महाग क्रेन बिरीन लावून मी तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन झालो असतो. मला माझी स्किल ओळखता आली नाही भावांनो, मला माझी स्किल ओळखता आली नाही. मी कुठं बी काय एज्युकेशन केलं भावांनो, एज्युकेशन केलं तुम्हाला हे सगळं तुम्हाला सांगतो. आता एज्युकेशन चालूच आहे माझं, शिकत चालूच आहे भावांनो. मला माझी स्किलच ओळखता आली, मी कोणच्या केलंय माझ्या अंगात ती मला स्किलच माहित नव्हती भावांनो. माझे आयुष्यातली 5 वर्ष वाया घालवली भावांनो. माझ्या आयुष्यातली मी 5 वर्ष वाया घालवली भावांनो. सन 2021 साली भावांनो मी माझा पहिला मोबाईल घेतला होता. तेव्हापासून जर मी आजपर्यंत जर युट्यूब चॅनल चालू केलं असतं, मी लाजत होतो भावांनो, लाजत होतो. त्यामुळे मला कॉन्टेंट क्रिएशन मी रील भावांनो 2021 मध्ये चालू केलं, परत 24 मध्ये चालू केलं, 24 मध्ये बंद केलं, परत 25 मध्ये चालू केलं, परत 25 मध्ये चालू केलं, ते बंद नाही अजून तर भावांनो. तुम्हाला एक सांगतो, मी कष्ट करायला भेट होतो, मला कष्ट करायला नको वाटायचं, आयतं पाहिजे असं वाटायचं. सगळं कोणत्या बी गोष्टीत मला वाटायचं आपली लाईफस्टाईल भारी असावी, न कष्ट करता, न हे करता, जिंदगी आराम की पाहिजे असं वाटायचं. पण खरं सत्य तर आता कळलं भावांनो, खरं सत्य आता कळलं काय आहे जीवनाचं. कारण का की भावांनो, कष्टाशिवाय तर पर्याय नाही रे भावांनो, कष्टाशिवाय तर पर्याय नाही. कारण का की भावांनो, तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणत्या बी क्षेत्र निवडा, युट्यूब असो, कोणत्या बी गोष्टी असो भावांनो, कोणची बी गोष्ट असो ना, तुमची कोणची बी गोष्ट कोणत्या करिअर मध्ये जा, पण मेहनत करा, मेहनत करा, मेहनतीशिवाय फळ नाही भावांनो. हे वारंवार सांगत असतो भावांनो. युट्यूब जरी चालू केलं तुम्ही, युट्यूब जरी चालू केलं, युट्यूबवर जास्त अवलंबून बसू नका, युट्यूबवर जास्त अवलंबून बसू नका. डिसिप्लिन ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा, रोजचं फ्युचर बदला, तुमचं भविष्य बदलत जावा. म्हणजे कसं असतं तुम्हाला सांगतो, आजचा दिवस गेला की ती भूतकाळात जातो, उद्याच दिवस फ्युचर म्हणजे भविष्यात काय करायचं ते बदल करायचं बघा. आज तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलता येत नाही, स्टार्टिंग तर करा, तुम्ही स्टार्टिंग तर करा. तुम्हाला बोलता येत नाही काय असं ना, मला बी काय भावानं मला बोलता येत नाही. तर तुम्ही माझं ओल्ड मध्ये जाऊन माझं व्हिडिओ बघू शकता. मला बोलता येत नव्हतं भावांनो, माझं चाच पडायचं, माझं एक शब्द डबल रिपीट व्हायचं भावांनो, एक शब्द रिपीट व्हायचं. अजून सुद्धा माझं होते, तर मी माझी चूक मान्य करतो. कारण भावांनो, शिकत रे भावांनो, कुणाला बी भावांनो डायरेक्ट पावर टाकल्या भावाने येत नसतं. त्यामुळे भावांनो, कोणची बी स्किल शिकताना बहुत ठोकर खावा लागते. ते युट्यूब मध्ये तसंच आहे भावांनो. तुम्हाला सांगतो, 6 महिन्यापासून मला ग्रोथ नव्हती, आताशी कुठे तर मला ग्रोथ चालू झाली. आताशी कुठे तर माझं कॉन्टेंट व्हायरल होत चालले, तर आताशी कुठे तर मला ग्रिप भेटायला चालू झाली. 6 महिन्याची कडी मेहनत भावनो, डेलीचं व्हिडिओ, डेलीचं रुटीन, डेलीचं शॉर्ट, डेलीचं ब्लॉग,
रोजचं रोज नवीन टाकायचं, रोज माणसाला काहीतरी टाकायचं, रोज 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 अनेक अनेक कंटेंट हुडकून टाकायचं. शेतातला असो, लाईफस्टाईल असो, बाहेरचा असो, ट्रॅव्हलिंग असो, इतिहासातला असो, सर्व असो, सगळं कुठल्या बी गावात जाऊन टाकायचं भावना. मी लाजलो नाही, कारण का की आपल्याला करिअर करायचंय म्हणून. मी लाजलो असतो भाऊन तर आजपर्यंत इथं उभा नसतो राहिलो, आजपर्यंत मला बोलता आलं नसतं, आजपर्यंत मी ह्या क्षेत्रात आलो नसतो. मी हाय तसं गटाड खांदत कुठं तर बसलो असतो आणि शिक्षण शिकत बसलो असतो. शिक्षण तर चालूच आहे माझं, तुम्हालाही सांगतो मी. अजून पश्चाताप झाला असतो, काहीतरी करावं लागलं असतं, परत अजून 2-3 वर्षांनी परत पश्चाताप झाला असतं. आता चालू केलं असतं, 2-3 वर्षापासून चालू केलं असतं तर बरं झालं असतं. कोणत्या क्षेत्रात असतो मी तुम्हाला सांगतो, कोणतं क्षेत्र चालू करा, पण भाऊनो करा नक्की भावांनो, वेळ वाया घालवू नका. युट्यूब असो, कोणचं बी क्षेत्र असो तुमचं, पोलीस भरती असो, आर्मी असो, कोणची बी गोष्ट, इंजिनिअरिंग असो, डॉक्टर असो, कोणची बी गोष्ट करा भावांनो, चालू करा. युट्यूब असो, सोशल मीडिया असो, कोणचं बी गोष्ट असो भावांनो, कोणचं बी असो, वेळ वाया भावांनो घालवू नका. पश्चाताप भावांनो खूप बेकार आहे. बघितलं भावांनो, हा किती तुम्हाला समजून सांगतोय रे, किती समजून सांगतोय तुम्हाला युट्यूब मध्ये करिअर करायचंय भाऊंनो. तुम्हाला असे सांगणारे युट्यूब वर सर्च कर, चालू युट्यूब चालू कसे करायचं, युट्यूबवर व्हायरल कसं कंटेंट करायचं, युट्यूबवर बोलाय कोणचा कोर्स करायचा, कोणचा पैसे. भाऊंनो तुम्हाला एक समोर सांगतो भाऊंनो, कुठं कोणाला पैसे देत बसू नका. तुम्हाला जी येते ती टाका, तुमची जे डेली लाईफ टाका, शिवाय शॉर्ट व्हिडिओ चालू करा. तुम्हाला बोलता येत नाही, तुम्ही एक नुसतं व्हिडिओ काढून त्यांना परत व्हॉइस ऍड करा. तुम्हाला सांगतो, तुम्हाला युट्यूब चालू करायचं येत ना, शॉर्ट फॉर्म तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ चालू करा. शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही असं कुठं व्हिडिओ काढायचा थोडा 15 सेकंदाचा, इंस्टाग्रामवर भावून 15 सेकंदाचा ऑप्शन आहे, 15 सेकंदाचा व्हिडिओ काढायचा ना, असं परत ते 1 मिनिटाचं करायचं आणि तिथं व्हॉइस ऍड करायचा. आपण जी बोलतोय तिथं गेलो तिथे बोलायचं. मग भावांनोच तुम्हाला दुसऱ्यांसमोर बोलायची गरज नाही लागणार. तुम्ही सांगू शकता, तुम्ही एज्युकेशनल चॅनल चालू करू शकता. घरी बसून तुम्ही एज्युकेशन शिकू शकता, टीचिंग करू शकता. तुम्हाला सांगतो भावनो, आणि क्रायटेरिया आहे. व्हेजिटेबल असतो, तुम्ही कोणची भाजी करायची, भाजी तुम्हाला व्हेजिटेबल मध्ये माहिर असेल, तुम्ही भाजी अनेक येते, तुम्हाला भाजी येते, ती तुम्ही युट्यूब चॅनलवर तुम्ही बनवून दाखवू शकता. ही आज भाजी करायची, याची भाजी करायची, ती तुम्ही करू शकता. भावनो अनेक लाखो क्रायटेरिया आहेत युट्यूब मध्ये, पण करायचं चालू तुमच्या हातात आहे, निवडायचं तुमच्या हातात आहे. मी निवडला माझं लाईफस्टाईलच करतो. लाईफस्टाईल मध्ये सर्व तुम्हाला शेअर करत असतो मी. तुम्हाला मी फालतू गोष्टी रिअल जेन्युइन कंटेंट टाकत असतो, रिअल स्वतः बोलून टाकत असतो. भावांनो मी लाजत नाही, कारण का की आपल्याला कमी पडल्यावर कोण पळ आणून देणार नाही. भावांनो मला ही मी पहिल्यापासून सांगत असतो, जेव्हापासून मी युट्यूब चॅनल 10 जानेवारी 2026 स्टार्टिंगला मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं, तेव्हा पण सांगतोय, कोणाचं नसतं भावांनो. तुम्ही कोणत्या क्षेत्रात असतो भावांनो, चालू करा, सुरुवात करा, मेहनत करा. 1 ते 2 वर्षात तुम्हाला फळ भेटायचं चालू भेटणार भावांनो. तुमची जर संयम, जर तुमचं जर मेहनत करायची जिद्द चिकाटी असली ना भावांनो, कोणती युट्यूब असो, कोणची गोष्ट असो भावांनो, तुम्ही सक्सेस मिळू शकता. हे ध्यानात असू दे भावांनो. युट्यूब मध्ये करिअर करायचं असलं भावांनो, भारी जाईल, पण त्याच्यावर जास्त अवलंबून राहू नका. तुम्ही अदर जॉब करत तुम्ही जॉब करू शकता भावांनो. पण एवढं घ्या भावांनो, जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन मध्ये जास्त असं व्हायरल झाला भाव, चांगले युट्यूब मध्ये दुसऱ्यांच्या हाताखाली वागण्यापेक्षा युट्यूब करण्याला भारी भावांनो. तुम्हाला एक सांगतो भावांनो, दुसरीकडे 7-8 तास घासण्यापेक्षा तर युट्यूब मध्ये तुम्हाला जॉब करत तुम्ही युट्यूब जर चालू केलं भावांनो. जॉब कसं असतं भावांनो, जॉब करत ट्रॅव्हल करता येत नाही तुम्हाला, ट्रॅव्हलिंग तर कंटेंट येणार नाही. तुम्ही फक्त घरी बसून तुम्ही संध्याकाळची वेळ देऊ शकता भावांनो. ही भावांनो तुम्हाला तर ती कोणचे कॉन्टेंट आहे तुम्ही जाऊन तुम्हाला सांगतो, एज्युकेशन असो जास्त कोणचे बसून तुम्ही युट्यूब जाऊन सर्च करू शकता भावांनो. पण घरी बसून तुम्हाला सांगतो भावांनो, जी जॉब करत नाही त्यांनी ट्रॅव्हलिंग करून ती आपलं युट्यूबवर करिअर करू शकतात भावांनो. पण युट्यूब ही अशी गोष्ट आहे भावांनो, की दुसऱ्या हाताखाली वागण्यापेक्षा ते चांगली तुम्हाला एक घरी बसून चांगली इन्कम देणारी युट्यूब हे आहे भावांनो. पण तुम्हाला भावांनो, तुम्हाला पब्लिक जर जुळवायचं असेल, चांगलं दाखवावं लागेल तुम्हाला, चांगलं शिकवा, तुमच्यापासून शिकायला भेटत असलं तर तुम्हाला सबस्क्राईब करतील माणसं, नाही तर असं कोणी सबस्क्राईब करत नाही भावांनो. तर भावांनो तुम्हाला आज आलो होतो आपण की युट्यूब मध्ये करिअर आहे का, तर हो भावांनो करिअर आहे, खूप करा. तुम्हाला माझ्यातर्फे शुभेच्छा भावांनो. युट्यूब चॅनल चालू करा पण जास्त ह्याच्यावर फोकस करू नका. तुमचं शिक्षण सोडून ह्याच्यावर करू नका, शिक्षण करा, जॉब करत करा. जेव्हा तुमचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं, चांगलं अर्निंग यायला लागलं, तर तुम्ही जॉब सोडून देऊ शकता, असं माझं सजेशन आहे भावांनो. तुम्हाला कधीच मी म्हणणार नाही हे सगळं सोडून युट्यूब करा. युट्यूब असं आहे भावांनो,
वेळ लागत असतो. संयम ठेवा, डिमोटिवेट होऊ नका. मोटिवेशन व्ह्यूज नाही आले म्हणून भावांनो डिमोटिवेट होऊन जाऊ नका. खूप वेळ जात असतो, कालावधी जात असतो. मी 6 महिन्यापासून करतोय. माझं आताशी कुठं तर भावांनो ही ग्रोथ चालू झाली. मी 6 महिन्यापासून माझा संयम होता म्हणून मी टिकलोय, नाही तर भावांनो माझं कधीच झालं असतं. त्यामुळे असू दे भावांनो. जर तुम्हाला जर कॉन्टेंट क्रिएशन करायचं असलं तर मला कमेंटद्वारे सांगू शकता. तुम्हाला मी माझा पर्सनल नंबर देऊन तुम्हाला कसं माझा अनुभव आहे तुम्हाला शेअर करू शकतो. कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. तर मी तुम्हाला पर्सनल माझा नंबर शेअर करेल. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला सर्व काही डिटेल सांगेल किंवा कॉल करू शकता मला. तर भावांनो, धीरज ऑफिशियल चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर भेटूया भावांनो नंतरच्या व्हिडिओमध्ये हिंदी ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो, वंदे मातरम भावांनो.